आपल्याला पाहायला मिळतील. बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आता बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला आपण टीम मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एरोएल फार्मा MIDC फायरची टीम दुसऱ्या बाजूला रेड कलरच्या जर्सीमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात करू. दोन आमचे मॅच ऑफिशियल्स अतुल रोंगे सर आणि दीपकजी पिळगावकर या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहणार आहेत. रतनजी पडवळ साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या ठिकाणी असणार आहे. चला तर आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सलामीचे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरसाठी आता गोलंदाजाला देखील पाचारण करण्यात येईल. पाहूयात ओव्हर नंबर 2 मध्ये आता कुणाला पाचारण करण्यात येणार आहे. ऑरियल फार्मा ही टीम आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते, तर बालाजी एंटरप्राइजेस ही टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला 6 ओव्हरची मॅच आहे, अधिकचा वेळ खर्च होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण यानंतर आपल्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगची अधिकृत फायनल ती आपल्याला या ठिकाणी खेळवायची. या मॅच नंतर कुंदेवाडी लायन्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवडे डेअरडेव्हिल्स या दोन टीम मध्ये आपल्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगची फायनल होणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता पाहूयात पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला सज्ज होत असताना पाहायला मिळतील. तर बॅटिंग करण्याकरिता जर पाहिलं फिरोज राणा, त्यांच्याबरोबर संतोष, गोलंदाजीसाठी रुपेश सालेकर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने, जिथे प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या या दोन टीम्स मध्ये आपल्याला फायनल पाहायला मिळते. पहिला बॉल तो रुपेश यांच्या माध्यमातून टाकला जातोय. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. आमच्यासोबत शुभम आहिरे सर जोडलेले आहेत. निश्चितच प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयल या दोन टीममध्ये सर ही मॅच आहे. दरवर्षी प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या टीम्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतात. 20 आणि 21 तारखेला प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या टीम्स खेळल्या. आज त्यांच्यातली ही फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. हो बिग हिट केलाय, लॉंग ऑनच्या क्षेत्रात उडवलाय बॉल. ही मॅच महत्वाची आणि तितकाच महत्त्वपूर्ण फटका तो इथे खेळून काढलेला आहे. प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयल या दोघांमधला हा मेगा फायनल आपण पाहतोय आणि त्यात मात्र लॉफ्टेड चौकार आलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूला परफेक्ट पिक केलं आणि परफेक्ट पिक करत तो एक चौकार आपण पाहतोय. आघाडीची जोडी नक्कीच संतोष आणि फिरोज मात्र नॉस्ट्राईक एंडला आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश साळेकर यांना आपण पाहतोय. फार्मा MIDC वर्सेस श्री साई बालाजी एंटरप्राइजेस या दोन संघांमधला हा सामना आहे. श्री साई बालाजी एंटरप्राइजेस हा संघ प्रथम फलंदाजी करतोय, तर फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय फार्मा MIDC. पहिला बॉल तो डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. पाहूयात या षटकातील तिसरा बॉल. हाई बॉल पायावरती टाकला आणि वेगानं शरीर तर फिरवलं, फक्त बॅट फिरवले नाही. थोडासा वाईड आहे, बिसाइड द लेग स्टिक तो बॉल बाहेर आहे, त्यामुळे वाईड असेल. वाईडच्या मदतीने धावफलकावरती मदत होणार आहे. पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर 2 चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर, परंतु या तिसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, त्यामुळे खराब चेंडूची नोंद त्या ठिकाणी होते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी ताकद वापरली होती या ठिकाणी, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. चेंडू मात्र निर्धाव आलाय, चौकार आला होता. त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन गोलंदाज या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयल्स या दोन टीमचे ते खेळाडू आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विशेष म्हणजे आपल्या व्यवसायातून आपल्या कामामधून त्यांना वेळ मिळत नाही, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यांच्यासाठी देखील एक चांगली पर्वणी, त्यांच्यासाठी देखील एक चांगलं व्यासपीठ, त्यांना देखील एकत्र आणण्याचं काम हे सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनने केलेलं आहे. यावेळेचा बॉल आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. अपील तर जोरदार झाली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार त्या ठिकाणी दिलेला आहे.
आमचे सागरभाऊ सोनवणे. जॉन्टी भाऊंचा वाढदिवस आज आहे. जॉन्टी भाऊ, वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. उदंड आणि निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो. पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो, हीच सदिच्छा जॉन्टी भाऊ आपल्याला असेल. उडवलाय बॉल, उंच आकाशामध्ये बॉल खेळला जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात आपण 2 चौकार पाहिले. त्या 2 चौकारांच्या मदतीने धावफलक ते मात्र जाऊन पोहोचलाय ऑन बोर्ड. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, लेंथ मागे ठेवली परंतु लाईन ती थोडी भरकटलेली नाहीये कारण हा बॉल निर्धाव असेल. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 9. संघाचं नाव आहे श्री साई बालाजी एंटरप्राइजेस. OTU DJ. पहिल्या वरचा खेळ संपलेला आहे. 9 धावा धावफलकावर श्री बालाजी एंटरप्राइजेस. पहिल्या 2 चौकारांच्या मदतीने म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि त्यानंतर धावफलक 9 आकड्यावर जाऊन पोहोचलेलं आहे. अतिशय सुंदर आयोजन. सिन्नरकरांसाठी ही पर्वणी असते. डिसेंबर महिना आला की मग प्रत्येकाला उत्कंठ असते सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची. आणि आज बघता 8व्या पर्वाचा अंतिम दिवस तो देखील आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. कुणी जर बघितलं तर नाईटला जॉब करून आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. काहींनी आज आपले जे काम होते ते मात्र पोस्टपोन केले, पुढे ढकलले. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते उपस्थित झालेले आहेत. काहींनी सुट्ट्या टाकल्यात, ते आज या स्पर्धेला पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. कारण कुंदेवाडी असेल, मोहकिंग्स असेल, गावठा स्पार्टन असेल, शिवडे डेअरडेव्हिल्स असेल, या 4 टीम आज खेळत आहेत. 4 वेगवेगळ्या गावाच्या टीम खेळत आहेत आणि 4ही गावातील प्रेक्षक तर आलेलेच, परंतु सिन्नर आणि परिसरातील अनेक प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या वरचा खेळ संपलेला आहे. 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल टाकायचा होता परंतु थांबलेत गोलंदाज पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. ओहो, फॉलो केलं बॉल पॉइंट आणि गलीचं क्षेत्र खाली होतं. त्या गॅप मध्ये चेंडूला उडवलाय. चेंडू निघालाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं केलंय हार्दिक स्वागत आणि गोलंदाजाला सांगितलंय आइये और जाइये स्वीपर कव्हर. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे. पहिल्याच बॉलवर चौकार आला. धावफलक 2 अंकामध्ये. धावफलकावर 13 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूयात काय घडेल. यावेळेस फुल टॉस बॉल, खराब चेंडू होता आणि गोलंदाजाचा मात्र फुल्ली लॉस होताना पाहायला मिळतोय. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. चुकीला माफी नाही. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. सुरुवातीच्या 2 बॉल आणि दोघं बॉलवर केलाय आघात. नक्कीच याच्या आधीचा बॉल आपण पाहिला तो थोडासा ओव्हर पिच होता. त्याला मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात चौकार मिळवला. त्यानंतर मात्र फुल टॉस आणि फुल टॉसवरती मिड विकेटच्या क्षेत्रात बिग हिट आला. 10 धावा सुरुवातीच्या 2 बॉलवर आलेल्या आहेत. पाहूयात हा तिसरा बॉल, त्यावर काय होतंय. याही वेळेला वेट अँड वॉच. व्हाट अ शॉट ओव्हर द पॉइंट. खेळाडूला फक्त उभं ठेवलं आणि पाहत उभं ठेवलंय. चेंडू गेला डीप पॉइंटच्या क्षेत्रात. याही बॉलवर केलाय चौकार आणि आघात. 4. यावेळेस पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. फिरोज राणा चांगली बॅटिंग करतायत. परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल, त्याला देखील स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. फिरोज राणा म्हणतायत फक्त हाना. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. ओरिओल फार्मा फायटर्स या संघाचे फायटर्स मैदानाच्या आत का फाईट करताय. 29
29 ऑन बोर्ड. 29 29 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय आता, कारण सातत्याने गोलंदाज अगदी साधे आणि सरळ बॉल टाकतायत आणि त्यावरती आघात केला जातोय. एक बॉल ऑफ साईडला, एक बॉल ऑन साईडला, म्हणजे फलंदाजानं सुद्धा कुठलाच भेदभाव केलेला नाहीये. जसा आला तसा पाठवला, दोघं साईडला खुश ठेवलंय आतापर्यंत. पाहुयात या षटकातील हा 5वा बॉल आहे. चौकार षटकार, चौकार षटकार असं समीकरण राहिलंय. यावेळेला फुलटॉस बॉल कट केला आहे. फिल्डर आहे तिथे पॉइंट वरती, बॉल अडवलाय. डिप करणारा बॉल तो मात्र खालीच राहिलाय. त्यामुळे या बॉलवरती सिंगल आली आहे. बचावलेत असं म्हणावं लागेल की गोलंदाज बचावलेत. बाल बचे. लास्ट बॉल. 5व्या चेंडूवर का होईना परंतु कमबॅक गोलंदाजाने केले. मागच्या 4 चेंडूंवर आघात झाले. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसरी घेतली. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपीलही होताना पाहायला मिळाली आहे, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. अपीलमध्ये जोश असला पाहिजे, परंतु जो जोश पाहायला मिळालेला नाही आहे. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय उपस्थित होत आहेत PMEA सोलरटेक सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे सिनियर GM माननीय विनोदजी देवकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. विनोदजी देवकर सर, आपलं सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. आणि मला वाटतं इथे फलंदाज होत आहेत बाद. विकेट आली आहे. विकेट आली आहे त्याचं कारण असं झालं की बॉल ज्या वेळेला हातात आला तर बॉल विकेट किपरच्या हातात होते. गोलंदाज मात्र तिथे स्थिर होते. पंचांनी ओव्हरची समाप्तीचा कदाचित नक्कीच उल्लेख केलेला नव्हता. बॅटरनं क्रीज सोडली, विकेट किपरनं हुशारी दाखवली. विकेट किपरनं यष्ट्या म्हणजेच बेल्स ड्रॉप केले आणि तिथेच मग दोघं पंचांनी एकत्र येऊन निर्णय दिला फलंदाजाला माघारी परतावं लागेल. घाई केली आणि ती घाई संकटात त्यांना टाकते आहे. निश्चितच पहिल्या 4 चेंडूंवर धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंमध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला होताना पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर विकेटही आली आणि आता ओव्हर नंबर 3ला पण सुरुवात होताना पाहू शकता. 2 ओव्हर संपलेल्या आहेत. 30 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल होत आहेत. पाहूयात 6 ओव्हरची मॅच आहे. बालाजी एंटरप्राइजेस कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने धावा बनवतोय ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. कारण प्रोफेशनल विरुद्ध इंडस्ट्रीयल, कोण कुणावर भारी पडणार आणि कोण या प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या या स्पर्धेचे मानकरी ठरणार ते पाहायचं आपल्याला. आणि त्यासाठी मात्र ते दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये ताकदीने उतरलेले आहेत. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 30 आलेले आहेत. तिसरं षटक. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर टाकला. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. फलंदाजांना बॅट पुढे काढली. फ्रंट फूटवरती येऊन बॅटचा फेस ओपन करत गलेडी पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला फक्त दिशा दिली. तिथे मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन होणार आहे आणि स्ट्राईक रोटेशन करून नक्कीच नव्या बॅटरला संधी दिली जाणार आहे. 31 धावा, 31 ऑन बोर्ड. ओरिओल फार्मा फायटर्स हा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, तर श्री साई बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आपण बॅटिंग करत असताना पाहतोय. 8-8 षटकांचा हाही सामना असेल. खेळ तो मात्र टिकला पाहिजे, खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. त्यामुळे STPL ऑर्गनायझिंग कमिटीने या सर्व मित्रांना एक संधी दिली. त्यांचं देखील एक व्यासपीठ खुलं करून दिलं. उलट्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तो प्रयत्न फसतोय. पंच तिसऱ्या पंचाची मदत मागताय. पायांमध्ये काय गडबड झाली गोलंदाजाच्या लँडिंगमध्ये. मागचा जो पाय आहे, मागची जी क्रीज आहे, मागची जी लाईन आहे, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जातील आणि तिसरे पंच हा निर्णय देतील. एकतीस धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रुपेश साळेकर यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहू शकता. श्री बालाजी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरुद्ध टीम ओरिओल फार्मा फायटर्स या 2 टीममध्ये ही मॅच फायनल सुरू असताना आपल्याला निश्चितच बघायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा अंतिमचा दिवस आपण पाहतोय. खरं तर सिन्नर तालुक्यातील एक महत्त्वाची टुर्नामेंट, महत्त्वाची स्पर्धा आज अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळतो. कारण सिन्नर म्हटलं तर सिन्नरमध्ये प्रचंड जाणकार प्रेक्षक आहेत. फेअर बॉल असा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हा चेंडू निर्धाव घोषित केला जाईल. रुपेश साळेकर आलेत बॉलिंगसाठी, तर स्ट्रायकर एंडकडे वाजी त्यांना आपण बघू शकता श्री बालाजी एंटरप्राइजेस टीमकडनं. परंतु फिरोज राणा ज्या पद्धतीने बॅटिंग करत आलेत, 6 बॉलमध्ये 22 वर ते नाबाद आहेत.
चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. सर काय सांगाल, खूप चांगली सुरुवात श्री बालाजी एंटरप्राइजेसची झाली आहे. खास करून दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचे जे 4 बॉल होते ना, त्या 4 बॉलवरती 20 धावा आल्या आणि तिथूनच या धावफलकाला गती मिळाली. यावेळेला बिग हिट. ओ हो 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 हो, नुसता बिग हिट नाहीये, हा सुपर डुपर हिट आहे. चेंडू गेलाय दूर, आउट ऑफ द पार्क, आलाय बिग हिट. षटकार 6. फटकाचा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. खूप लांबवरचा षटकार होता. वाजिद यांचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. इतका लांब खेळलेला फटका होता, लांबही खेळला, ताकदीचाही वापर केला होता आणि चेंडूला मात्र हवाई सफर त्यानंतर घडवली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 37 वर जाऊन पोहोचलेला आहे. रुपेश यांना पुनरागमन करावं लागेल. तसं पाहायला गेलं तर गोलंदाजाकडनं देखील चूक झाली. ओव्हरपिच बॉल टाकला गेला आणि मग काय ओव्हरपिच बॉलचा भरघोस समाचार घेतलाय. पाहूयात षटकारानंतर कुठला बॉल टाकला जातोय. यावेळेला लेन मागची ठेवली, लाईन बाहेरची ठेवली आणि त्याचमुळे बॅटरनं बॅट वरती काढली. तोपर्यंत चेंडू मात्र पसार होतोय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर गोलंदाजानं कमबॅक तर केलंय, परंतु धावफलक ते मात्र वेगानं पुढे जात आहे. 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातला हा पुढचा बॉल. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल अगदी जमिनीला समांतर घरंगळत बॉल गेलेला आहे. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. 38 रन, 1 विकेट के नुकसान पर तिसरे ओव्हर का खेळ जारी आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आज प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलेलं आहे. इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनलमध्ये ही फायनल मॅच क्रॉस बॅटेड स्ट्रोक याही वेळेस खेळण्यात आला आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना 39 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहेत. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 39. दरम्यानच्या काळात एक शुभ आगमन देखील होतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी पवार साहेब यांचं देखील शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. सन्माननीय पवार साहेब, तुमचं देखील STPL परिवाराच्या या हक्काच्या व्यासपीठावरती सहर्ष आणि सहर्ष स्वागत असेल. 6 ओव्हरची ही फायनल आहे. त्यात पहिल्या डावातले 3 षटकं ते संपलेत आणि स्टार्ट मात्र लाजवाब दिलाय. कमालीचा स्टार्ट दिलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. तब्बल 39 धावा धावफलकावरती आहेत आणि या सरासरीने जर का सुरू राहिलं ना तर 80 पर्यंत पोहोचायला उशीर लागणार नाही. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. निळखंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. ड्रिंक्स ब्रेक आणि ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र 4थं षटक सुरू होत आहे. खरं तर गणेश सर, एक विशिष्ट वय असतं. त्या वयात आपण क्रिकेट उत्कृष्ट खेळू शकतो, परंतु त्याच्यानंतर क्रिकेट हे खेळता येत नाही. किंबहुना खूप साऱ्या टीम्स आपल्या समोरच्या असतात, आपण बनवलेल्या असतात, परंतु त्या टीम्समध्ये सुद्धा भविष्यात आपल्याला जागा मिळत नाही. परंतु त्यानंतर मग त्या खेळाडूनं जायचं कुठं, यावरती एक खूप चांगला प्रयोगसुद्धा मी केला होता. क्रिकेट खेळावं की खेळणं सोडून द्यावं हा एकच सवाल, आणि तो या सगळ्या गोष्टींना लागू होतो. आणि याच खेळाडूंना तुम्ही पहा ना, STPLच्या परिवारानं संधी दिली आहे आणि लाजवाब काय चांगला विचार केलाय. तो मॅचला सुरुवात झाली आहे. लॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात मार्गस्थ झालाय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र कंप्लीट 40 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शाहरुख सर इथून 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय पाहताय, धावफलक कुठपर्यंत जाऊ शकतं? 40 तर झालेल्या आहेत. सुरुवात जर पाहिली तर जवळपास 12.63ची सरासरी आतापर्यंत राखण्यात आली आहे.
याच पद्धतीने बॅटिंग सुरू राहिली तर 75 पर्यंत जाऊ शकतात. बॉलिंगसाठी अतुल सोनवणे यांना आमंत्रित करण्यात आलंय. या अगोदर आपण उल्लेख केला की प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली. टेनिस क्रिकेट वाढलंय आता तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून टीचर्सच्या मॅचेस आपण पाहतो, डॉक्टरांच्या मॅचेस आपण पाहतो, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या मॅचेस पाहतो, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मॅचेस पाहतो. अशा वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांच्या मॅचेस मोठ्या प्रमाणावर आता आयोजित केल्या जातात. त्यामुळे क्रिकेट आता टेनिस बॉलचं खूप उंच गेलेलं आहे. आता टेनिस बॉलचं क्रिकेट जे आहे ते आता नवीन ग्लॅमर प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर बघितलं ना तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक देखील क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात आणि वर्षातून एकदा एकत्र येण्याची एक संधी असते आणि त्यामुळे तिथे सर्वच एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात. आज इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनलचे ज्या मॅचेस आपण घेतल्यात त्या मागचा हेतू तोच आहे की सर्वांना एकत्र आणायचं आणि सर्वांना एकत्र आणण्याचं काम STPL ने केलेलं आहे. त्याबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक करावं लागेल. स्कोर कार्डवर नजर टाकू. 43 धावा, 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. जिंदगी को जीते जीते बहुत कुछ छूट गया तो भी चलेगा, लेकिन क्रिकेट नहीं छूटना चाहिए. आणि तेच क्रिकेट जगण्याचा प्रयत्न, तेच क्रिकेटला अनुभवण्याचा प्रयत्न, आपल्या आनंदाला व्यक्त करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आत हे दोघंही संघ आणि दोघंही संघांमधले सर्व खेळाडू करत आहेत. कामाचा व्याप आहे, जबाबदाऱ्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींना बाजूला ठेवूयात आणि STPL परिवाराचे एक भागीदार होऊयात. हा माणूस या मॅचच्या दरम्यान आहे. निश्चितच क्रिकेटचा खेळच तसा आहे, सर्वांना एकत्र आणणारं हे क्रिकेट आहे. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. पंचांकडे अपील निश्चितच त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल तो या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. माझा इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ अपलोड झालेला तुम्ही बघितला असेल. क्रिकेट म्हणजे काय? आयुष्याचे अनेक दुःख विसरायला लावणारं औषध म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे तुमची सर्व दुःख जी आहेत ती इथे आल्यानंतर निश्चितच तुम्ही विसरून जाता. क्रिकेटच्या खेळाचा आनंद तुम्ही घेत असता आणि आज सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक, अनेक खेळाडू ते करताना पाहायला मिळालेले आहेत. एक सिंगल आली आहे आणि धावसंख्या मात्र पुढे जाईल. 45, 4 ओव्हरों का खेल खत्म हो चुका है, 45 रन, 1 विकेट के नुकसान पर. या षटकात जर का आपण पाहिलं तर या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा आल्या आणि या षटकानं नक्कीच कमबॅक करून दिलाय. श्री ओरियल फार्मा फायटर्स या संघाला एक नवा कमबॅक करून दिलेला आहे. कारण फक्त 6 धावा दिल्या, कारण 3 षटकांमध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तब्बल 39 धावा त्या खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु आता मात्र कमबॅक केलाय. 6 धावा दिल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये काय लढलं जातं, कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते त्यावर डिपेंड असेल या मॅचचा टार्गेट, या मॅचचा टोटल, आणि तोच आपल्याला पाहायचा आहे. काय टोटल बनेल यानंतर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चौपेर होत राहणार आहे, येतच राहणार आहे. एक एक करत या मैदानाला गच्च गर्दी ती मात्र होणार आहे. कारण STPL पर्व 8व्याची मेगा फायनल आपल्या भेटीला येणार आहे. शिवडे डेव्हिल्स वर्सेस कुंदेवाडी लायन्स या दोन संघांमधला तुल्यबळ लढा, त्यातच मेगा फायनलचं युद्ध ते मैदानाच्या आत रंगणार आहे. तू 5वं षटक, 5व्या षटकाचा पहिला बॉल तो टाकला जातोय. पाचव्या षटकाचा पहिलाच बॉल, शर्यला स्विंग केलं, फिरवलं, पुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटीवर प्रॉपर बॉल आला नाही. बॅटच्या स्टिकरला लागतोय आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तो बॉलवरती आला, त्यानं मात्र बॉलला हातात घेतलं, वेचून फेकलं, सिंगल आली आहे. 5वं षटक, 5व्या षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर नक्कीच एक सिंगल घेतली आहे. गोलंदाजीसाठी पुढच्या एकदा जर पाहिलं तर गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस देखील क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑनमध्ये बॉलला खेळलं जाईल. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. 5व्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. पहा, एक महत्त्वाची सूचना आहे. MH15 AU 6814 क्रमांकाची शाईन बाईक आहे, ती या मैदानावरून खरं तर चोरी गेली आहे. MH15 AU 6814 शाईन गाडी आहे. जर कुणाला ती गाडी दिसली किंवा कुणाच्या निदर्शनात आली तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ती माहिती आमच्यापर्यंत कळवा. ती गाडी लावलेली होती, आपला BM टावरीचा जो स्टँड आहे त्या स्टँडच्या मागे ती गाडी लावलेली होती. शाईन गाडी आहे. MH15 AU 6814 क्रमांकाची गाडी आहे. जर कुणाला ती गाडी सापडली, दिसली तर कृपया करून लगेच आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. 2 धावा आल्या, धावफलक 49. 1 बाद 49 धावा.
5व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मनीष सावंत बॉलिंगसाठी तर समोर फिरोज राणा. मोठा फटका खेळण्याचा इरादा बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मागचे शुभम जर आपण 10 चेंडू जर बघितले तर मागच्या 10 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी, म्हणजे कमबॅक खूप चांगलं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या आणि आता 4.4 झाल्यानंतर 49 आहेत. या वेळेला उडवलाय लॉंग ऑफ मध्ये चेंडू हवेत. डीप लॉंग ऑफचा खेळाडू येतोय बॉलच्या खाली. त्याच्याकडनं झाली आहे चूक, कारण त्याच्या हातात काहीच नाहीये, काहीच नाहीये. त्याच्या हाताला मात्र स्पर्श करतोय बॉल जमिनीवरती, असं नसतं होतोय. डॉट बॉल, सॉरी विकेट येणार होती परंतु ते विकेट मिळवता आलेले नाहीये. सिंगल आली आहे, सॉरी डबल आली आहे. डबलच्या मदतीने 50 पार धावफलक गेलाय. अर्थातच 51 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5वं षटक, 5व्या षटकाचा हा शेवटचा बॉल. पवेत शेवटचा बॉल घेऊन तयार होत आहे. यावेळेचा बॉल देखील हवेत आहे. फटका फसतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि याही वेळेस चूक झाली आहे. झेल याही वेळेस निसटलाय आणि तोपर्यंत आपण बघू शकतो की एक सिंगल पूर्ण होते. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 52. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य मंचावरून आपण एक विशेष सन्मान आता संपन्न करणार आहोत. खरं तर MJ स्पोर्ट्स हा एक महाराष्ट्रातील ब्रँड आहे आणि MJ स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा मनोज नाना जायभावे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मिस्टर लीग नावाने ओळखले जाणारे मनोज नाना आज नाशिकवरून आपल्या सिन्नरमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या सिन्नरच्या खेळाडूंना, आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी मनोज नाना आपण आवर्जून आलात, त्याबद्दल आपला विशेष सन्मान मुख्य मंचावरून आमच्या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीने, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आपला विशेष सन्मान मुख्य मंचावर संपन्न होतोय. मी मनोज बेल्हेकर सर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण मनोज नाना जायभावे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. नाशिक जिल्ह्याचे स्टार ऑलराऊंडर आणि मिस्टर लीग म्हणून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रचलित असलेले मनोज नाना एक बहुगुणी खेळाडू आहेत आणि एक वलयांकित नाव आहे. आज मनोज जायभावे या नावाभोवती खूप मोठं वलय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ॲज अ आयकॉन म्हणून प्रचंड मागणी असलेले खेळाडू आणि MJ स्पोर्टचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा मुख्य मंचावरून सन्मान होतोय मनोजजी बेल्लेकर सर यांच्या शुभ हस्ते. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण आहोत. फुल टॉस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आलाय सदाबहार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 59 ऑन बोर्ड, 59 रन जो कि स्कोर बोर्ड के ऊपर हम देख रहे हैं. याही वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक थोडेसे पुढे आलेत. बॅकफुटला बेंड केलं, चेंडू निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात, परंतु अडवलाय बॉल. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाला बॉलवरती आला आणि बॉलला कॅचअप केलं, विचून फेकलंय. तिथे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 60 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 3 बॉलवर नो डाऊट बॅटर प्रयत्नशील आहेत प्रत्येक बॉलवरती आघात करण्यासाठी. देखना होगा आखिरी 3 गेंद आना शेष है. 60 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए इस बार आड़े बल्ले से खेला है, मिड विकेट की जानिब बॉल को खेला है. खिलाड़ी वहां पर मौजूद है. 1 रन पूरा कर लिया जाएगा. इस 1 के साथ रन संख्या आगे जाते हुए 61 रन 1 विकेट के नुकसान पर. आखिरी ओवर का खेल जारी है. श्री बालाजी एंटरप्राइजेस और उनके बीच ओरियोल फार्मा फाइटर्स के बीच चलता हुआ ये बेहतरीन मुकाबला, फाइनल मैच जो देखने को हमको मिलता हुआ. 61 रन. इस बार बड़ा हिट, स्लॉट में गेंद और भेज दिया आउट ऑफ द प्लॉट. काफी बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर बल्लेबाज वाजिद के बैट से निकलता हुआ. ये बेहतरीन छक्का, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. काफी अच्छा स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला. 6 रनों के लिए लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद को फेंक दिया. आखिरी ओवर जारी है. आखिरी ओवर में एक बड़े स्ट्रोक हमको देखने को मिलेंगे ही. और वाजिद जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, आगे निकले
इस बार भी मिड विकेट के जानी बॉल को खेला है, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। बॉल मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, आखिरी गेंद पर भी एक बेहतरीन सिक्सर आता हुआ। 6 ओवरों का खेल खत्म हुआ है, 73 रन बने हैं और 74 रनों का टार्गेट, 74 धावांचं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी ओरिओल फार्मा फायटर्स या संघासमोर। 74 इज द टार्गेट, 74 धावा बनवायच्या। चलो एलो आर्मी अर्थातच श्री साई बालाजी एंटरप्राइजेस, श्री साई बालाजी एंटरप्राइजेस प्लीज आपको विनती है जल्द से जल्द मैदान के भीतर जाना होगा। शिक चला फिल्डिंग लावून घ्या लगेच। श्री साई बालाजी एंटरप्राइजेस फिल्डिंग जल्द से जल्द लगा ले, फिल्डिंग लावून घ्या। 1 मिनिटाचा वेळ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे विनंती असणार आहे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या। हॅलो, आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बँकिंग पार्टनर सौजन्य निश्चितप्रमाणे लाभलेलं आहे, बँकिंग पार्टनर HTFL कोटक महिंद्रा आदरणीय विनायक चव्हाण साहेब ठिकाणी उपस्थित झाले, त्याचबरोबर आदरणीय चला फिल्डिंग लावून घ्या लगेच। श्री बालाजी एंटरप्राइजेस आपल्याला विनंती असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ओरिओल फार्मा फायटर्स। चला लवकर मॅच सुरू करणं गरजेचं आहे, फिल्डिंग लावून घ्या थोडंसं फास्ट। विनायक शेठ चव्हाण आणि त्याचबरोबर आदरणीय ज्ञानेश्वर गायकवाड साहेब यांचा सन्मान, कोटक महिंद्रा बँकिंग पार्टनर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे अशी आपणास विनंती आहे। अध्यक्ष आदरणीय मी विनंती करेल किरण शेठ भंडारे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय इंजिनियर वैभव मुद्रे साहेब, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान किरण जामकर साहेब आपण या सन्मानासाठी विनंती राहील आपणास। ज्ञानेश्वर गायकवाड साहेब आहेत, विनायक चव्हाण साहेब या ठिकाणी एकदा आपण पाहतोय आपल्या या HTPL साठी यांच्या माध्यमातून बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा यांचं मनापासून ठिकाणी कौतुक करेल, असंच प्रेम राहू द्या। मानसिक आणि आर्थिक असंच प्रेम राहू द्या विनंती राहील आपणास कारण बँकेवाल्यांकडून आम्ही हीच अपेक्षा ठेवू शकतो। मानसिक यासाठी हा शब्द वापरला की बँकेत गेल्यानंतर कधी कधी खूप त्रास होतो, RTGS करायचं आहे, मग आता बऱ्याचशा गोष्टीने कागदपत्राची पूर्तता करावी लागते, तिथं थोडंसं कुठेतरी आम्हाला समजून घेत चला, कागदपत्र आमची लवकर आहे की आमच्याला लवकर जरा कामं करत चला। आणि आर्थिक यासाठी की HTPL क्रिकेटची स्पर्धा उभी राहत असताना एवढा मोठा जो खर्च लावाजमा आहे हा आमच्या सगळ्या या कमिटीच्या माध्यमातून जो उभा राहिलेला पाहायला मिळाला आहे, सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून उभा राहिला आहे आणि त्यात तुमचाही निश्चितप्रमाणे खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य आहे कोटक महिंद्राचं, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल। थँक्यू व्हेरी मच।
वाजी त्यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल सोनवणे आणि त्यांच्या जोडीला काशी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळले. रनआउटची संधी होती. अपील 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 जल्लोष तो मैदानाच्या सुरू झालाय. तिसऱ्या पंचाची मदत मागितली आहे. पाहूयात आता थर्ड अंपायरकडे आलाय निर्णय. तिसरे पंच आपल्यासोबत स्वप्नील सर आहे, जगदाप सर आहे, ते चेक करतील. tenniscricket.in स्क्रीनवरती प्रशांत पवार ॲज अ स्क्रीन ऑपरेटर आहे, ते चेक करतील. परंतु पहिलाच बॉल तो मनात भीती ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तसं पाहायला गेलं तर ओव्हरपिच बॉल होता. त्याला मोकळ्या हातानं जर खेळलं गेलं असतं तर लॉफ्टेड एक बिग हिट आला असता. नाही, पहिल्या बॉलाला संयमानं खेळण्याचा प्रयत्न केला ना, तिथेच मात्र खेळ झाला. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी श्याम एंटरप्राइजेस यांचे ओनर आदरणीय श्याम एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय बाबासाहेब हरदे साहेब उपस्थित झालेले आहेत. मी विनंती केली हरदे साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. रतनजी पडवळ साहेब आपणास विनंती राहील आपण हरदे साहेबांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन यावं अशी विनंती राहणार आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय तो इट्स अ रेड लाईट, बॅटर आउट. परंतु मैदानाच्या आत ज्या मुलाला आपण पाहतोय सार्थक सिनेमॅटिक, त्यातच या पूर्ण टुर्नामेंटला 11च्या 11 दिवस आपला मोबाईल घ्यायचा, आपल्या हातात हँडल घ्यायचं, त्याला मात्र घेऊन यायचं आणि सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये कैद करायच्या. आणि या सगळ्या दिवसभराच्या कैद केलेल्या गोष्टींना एक 40-50 सेकंदाचा एक फुटेज द्यायचा मनोज सर. आणि त्याला एक परफेक्ट स्टोरी बनवायची, परफेक्ट एक रील बनवायची, एक व्हिडिओ बनवायची. हॅट्स ऑफ टू यू सार्थक. म्हणजे सर्वांना पडद्यावर आणण्याचं काम हा पडद्याचा मागचा अवलिया करतोय. त्यामुळे याच्या कामाला नक्कीच त्रिवार मानाचा मुद्रा असेल. लाजवाब काम करतोयस मित्रा. येणाऱ्या काळात तुझ्या माध्यमातून असंच काम निघत राहो आणि सार्थक सिनेमॅटिकचं नाव मोठं होत राहो, सिन्नर नगरीचं नाव मोठं होत राहो, याच माझ्या वतीनं शुभेच्छा देखील असतील. विकेट आली या पहिल्याच बॉलवर रनआउटची. काय सांगाल शाहरुख सर? निश्चितच संपूर्ण दिवसभरामध्ये काय घडलं ते एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम सार्थक करतात. अगदी पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. त्यांचे कौतुक असणार आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आणि आता बॉलिंग करण्यासाठी वाजिद तर आहेच, परंतु बॅटिंगसाठी नरेंद्र बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. MH15 AU 68 14 क्रमांकाची शाईन बाईक जी हरवली होती ती गाडी सापडलेली आहे. शून्यावर पहिला फलंदाज बाद आहे. 74चं एक मोठं टार्गेट बॉलिंगसाठी वाजिद ज्यांनी बॅटिंगमध्ये प्रभाव टाकलेला होता. पाहूयात प्रोफेशनल आणि इंडस्ट्रियलमध्ये कोण जिंकणार या मॅचला. फुल टॉस बॉल, त्याला ड्राईव्ह केलं आहे. क्षेत्ररक्षक मात्र खराब फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल का? एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही होणार नाही. एकच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. अगदी एक या आकड्यावर धावफलकाला तर सुरुवात झाली आहे. समोरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय बॉल. लॉंग ऑफला फिल्डर आहे ते बॉलवरती येत आहे. घेतलं जाईल बॉलला, फेकलं जाईल बॉलला. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट लागोपाठच्या. त्यानंतरच्या 2 बॉलवर 2 सिंगल्स म्हणजेच 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नक्कीच टार्गेट जर का आपण पाहिलं नक्कीच 74 धावा बनवायच्या आहेत. 74 इज द टार्गेट. षटकातील हा पुढचा बॉल. याही वेळेला फुलटॉस आणि यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात अकॉर्डिंग टू प्लॅन फटका फसतोय आणि धक्का दुसरा लागतोय. फलंदाज अजून एक बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एक या ठिकाणी संपन्न करायचं आहे आणि सन्मान असेल खास करून या स्पर्धेसाठी ज्याचं कष्ट पाहायला मिळालेलं आहे, मेहनत पाहायला मिळाली. वॉटर बॉय, त्याबरोबर मंडप बांधल्यानंतर, स्टेज उभा राहिल्यानंतर त्याची असणारी साफसफाई सर्वांना. हॅलो 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 सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था पोचवण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. आपल्या सर्वांचा लाडका राजू, याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर राजू या आणि आपला सन्मान या ठिकाणी अगदी आपण घेऊया. या समोर या.
राजू यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. राजू या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. त्यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करेन, रतनजी पडवळ साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते या. आणि बाबासाहेब हार्दे, श्याम एंटरप्राइजेस, एका बाजूला बालाजी एंटरप्राइजेस आणि एका बाजूला श्याम एंटरप्राइजेस, या दोघांच्या शुभ हस्ते राजूचा सन्मान. थँक्यू. एकदा स्कोर पाहू. स्कोर 2. पहिलं षटक संपलं. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 गडी बाद आहेत. 2 बाद 2 धावा. पहिलं षटक समाप्त. त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. डीजे मयूर यांचा सन्मान आपल्याला ठिकाणी करायचा आहे. डीजे मयूर या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनायकजी चव्हाण आणि त्याबरोबर ज्ञानेश्वर गायकवाड साहेबांना विनंती करेन, साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या डीजे मयूर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सगळ्यांच्या अगोदर या मैदानात उपस्थित राहून साऊंड चेक, त्यानंतर सगळ्यांचे ट्रान्स व्यवस्थितरित्या वाजवण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे, डीजे मयूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय विनायकजी चव्हाण साहेब आणि ज्ञानेश्वर गायकवाड साहेब, कोटक महिंद्रा द बँकिंग पार्टनर यांच्या माध्यमातून हा सन्मान झालेला पाहायला मिळाला. थँक्यू. ऑर्डो कॉम्बॉक्स. धन्यवाद. लॉफ्ट केलाय बॉल. याही वेळेला क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करताय चेंडूला कॅच करण्याचा, परंतु चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात अडवला गेलाय, थांबवला गेलाय. तिथे पेट्रोलिंग झाली आहे बॉलची, बॉलला उचलून फेकलं गेलंय. तोपर्यंत इकडे जर का आपण पाहिलं तर दुहेरी आलेली आहे आणि या दुहेरीच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संघर्ष सुरू आहे कारण इथून अजून 70 धावा बनवायच्या आहे. या 2 संघांमधली ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. ओरिओल फार्मा फायटर्स वर्सेस श्री बालाजी एंटरप्राइजेस. श्री बालाजी एंटरप्राइजेस काय लाजवाब खेळताय. बॅटिंग सुद्धा शेवटच्या काही षटकांमध्ये खूप लाजवाब केली आणि श्री बालाजी एंटरप्राइजेस हा संघ आता नक्कीच बॉलिंग देखील तितकीच कमालीची करतोय. म्हणजे ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने श्री बालाजी एंटरप्राइजेस मैदानात आपला खेळ सादर करतोय. यावेळेला लेंथ मागे ठेवली आहे, त्याला पिक केलाय बॉल, मिड विकेट मध्ये फटका खेळलाय, चेंडू चाललाय 1-2 का 4, 4-2 का 1, सीमा पार येतोय 4 चौकाराचा वार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकाराला चौकाराने धावफलक पुढे जात आहे. 8 वरती 8 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाचे 2 बॉल ते संपन्न झालेत. पाहूया चौकारानंतरचा पुढचा बॉल. देखना होगा क्या होगा इस गेंद पर. इस बार अच्छी गेंद, लेंथ बॉल यहाँ पर गेंदबाज फिरोज राणा द्वारा, और गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताना में जाते हुए अच्छी गेंदबाजी. शुरुआत काफ़ी अच्छी रही है. 74 रनों का लक्ष्य रखा गया है और इस 74 का लक्ष्य का पीछा करते हुए 8 रन अब तक बने हैं. 2 विकेट खोए हैं अभी तक बल्लेबाजी करने वाली टीम ओरियोल फार्मा फाइटर्स ने. देखना होगा फिरोज राणा गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. इस बार भी बड़ा हिट खेलने का प्रयास, लेकिन बैट और बॉल में अच्छा मिलाप हुआ नहीं है. गेंद फ्लाइंग स्लिप में रुकाई गई है. 1 रन वहां पर पूरा कर लिया जाएगा. इस 1 रन के साथ रनर संख्या आगे जाती हुई 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. मेहनत करना होगी बैटिंग करने वाली टीम ओरियोल फार्मा फाइटर्स को. अगर इस फाइनल को जीतना है तो फिर मैदान के अंदर संघर्ष करना होगा. संघर्ष जितना बड़ा होता है, जीत उतनी शानदार होती है. वो बताना होगा ओरियोल फार्मा फाइटर्स को. श्री बालाजी एंटरप्राइजेस लेकिन वो अच्छी गेंदबाजी भी यहां पर करते हुए नजर आए. इस बार भी बड़ा हिट खेलने का प्रयास. खिलाड़ी गेंद के नीचे पकड़ लेंगे कैच और 1 विकेट. तीसरे विकेट का पतन होता हुआ. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. प्रयत्न सुरू होते. प्रयत्न मोठा फटका खेळण्याचाच होता, परंतु नाही. ज्या पद्धतीने श्री बालाजी एंटरप्राइजेसचे खेळाडू गोलंदाज एकवटून खेळ सादर करतायत ना, त्यांच्या खेळात ओरियोल फार्मा फायटरचा संघ तो मात्र अडकतोय, संघर्ष करतोय.
संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेवर आहे. कोणी त्या संघर्षाचा नायक ठरतो तर कोणी त्या संघर्षाचा खलनायक ठरतो. 9-3 9 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 3. येणारे 25 बॉल शिल्लक. 25 मध्ये 65 ची गरज. 25 गेंदों में 65 की जरूरत. यानंतर होणारा मेगा फायनल त्यासाठी सुद्धा दोघं संघांनी तयार राहायचं आहे. आता मात्र कुंदेवाडी लायन्स आणि शिवडे डेअरडेव्हिल्स संघांनी एकत्र येऊन राहायचं आहे. कारण आपण जास्तीचा वेळ वाया घालवणार नाही आहोत. कारण मेगा फायनल झाल्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. बक्षीस वितरण सोहळा देखील महत्त्वाचा असेल. 3 विकेट गेलेत. 9 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन बॅटर आलेत. नवीन बॅटरसाठी या मॅचचा हा नवा बॉल असेल. पाहूयात काय घडतंय. नासिक डाउन द ट्रॅक. याही वेळेला बाची आणि याही वेळेला विकेट कीपर डाऊन टू द बॉल. सेलिब्रेशन ऑन बिकॉज बॅटरचा विषय झालाय गॉन. चौथा गडी बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. यानंतर आपण ऑफिशियल टीमपैकी काही सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि सन्मान असतील अंपायर आदरणीय गणेशजी जगताप आणि स्वप्नील कपिले सर. विनंती राहील स्वप्नील कपिले सर आणि गणेशजी जगताप आपण या ठिकाणी यायचे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान करण्यासाठी मी अध्यक्ष आदरणीय किरणशेठ भंडारे आणि उपाध्यक्ष आदरणीय इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेबांना विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या दोन्ही पंचांचा सन्मान आपण येथे संपन्न करावा अशी आपणास विनंती असणार आहे. आदरणीय गणेशजी जगताप आणि त्याबरोबर स्वप्नील कपिले सर या दोघांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चौथा गडी बाद झालाय 9व्या अंकावरती. आता मात्र नवीन बॅटर ते मैदानाच्या आत आलेले आहेत. अतुल. ओहो दांडीगुल. विकेट हॅट्रिक. मेगा फायनलची मॅच आणि त्यात आली विकेट हॅट्रिक. जो फलंदाज आला त्या फलंदाजाला पुन्हा एकदा त्याच पावलावर माघारी चालावं लागणार आहे. लागोपाठची तिसरी विकेट. मेगा फायनल मध्ये विकेट हॅट्रिक. लाजवाब बॉलिंग राहिली आहे. कमालीची बॉलिंग राहिली आहे. तर या ठिकाणी 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार कुणी खेळले तर त्यांच्यासाठी गोरे सर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. 3 षटकार किंवा लागोपाठचे 3 चौकार खेळणाऱ्या फलंदाजासाठी गोरे सरांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. अजून एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. शिवरत्न मंडप डेकोरेटर आदरणीय संजयजी कोतुवाल साहेब. संजू मामा या. किरण गोजरे साहेब एसटीबीएलचे अध्यक्ष या. संजू भाऊ या. संजू भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. एक सुंदर असा मंडप. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय इथे स्टेजची व्यवस्था, बॅरिगेट, हे सर्व जे बॅनर उभे राहिले ते बॅनर, जे सगळे झेंडे आपण पाहतोय, हे झेंडे लावण्याचं काम जिथे जिथे मात्र मामांना वाटलं की हे केल्यानंतर छान वाटेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या संजय कोतवाल साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. मामांना मनापासून धन्यवाद. असंच प्रेम मामा आमच्या STPL राहू द्या. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. हॅलो. हो पुन्हा एकदा लाकूड तोड डिलिव्हरी. परफेक्ट बुंदा. आणि बुंदा मात्र तोडलाय. फलंदाजाला माघारी पाठवलाय. ठोकलाय. 6वा गडी बाद. की आपण सन्मान करतोय. सन्मान असेल tenniscricket.in त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ऑफिशियल टीम या. बरेच जण विचार करते की ऑफिशियल टीमचा आत्ता एवढ्या लवकर सन्मान का.
कारण बऱ्याच वेळा असं पण अगदी आपण होतो मॅच संपल्या प्रेक्षक लोक घरी गेला राहतो आणि यांचा सन्मान अंधारात होतो. पण एस टी पी एलने ठरवलं की यांचा सन्मान हे सगळं प्रकाशमय करण्याचं काम करणारे व्यक्ती आहेत ना, पडद्यामागची माणसं आहेत, ही पडद्यासमोर आली पाहिजेत. हा एस टी पी एलचा हेतू आहे. त्यामुळे tenniscricket.in या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. या सर. 10ला 6वा गडी बाद झालाय. 21 बॉल आणि 64ची गरज आहे, परंतु मैदानाच्या आत घडतंय काय? तू चल मैं आया. प्रशांत सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अध्यक्ष आदरणीय किरणशेठ भंडारी, उपाध्यक्ष आदरणीय इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यांनी एक वाक्य वापरलं किरण सर, एवढ्या लवकर, कारण आम्हाला नेहमी संध्याकाळी 7:30-8 वाजता सन्मान घ्यायची सवय असते डे क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल कामाची पोच पावते. त्यानंतर स्कोरर, ऑफिशियल स्कोरर आदरणीय आमचे फजल शेख यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. फजल या. फजल शेख ऑफिशियल स्कोरर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. अचूक कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली फजल शेख यांची, त्यांचा सन्मान होतोय. आणि फजल सरांचा सन्मान होत असताना आपण परत एकदा कॉम्बॉक्समध्ये जाऊया. इथे जोडले गेलेले आहेत शुभम आहिरे सर, शाहरुख पठाण सर. 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहा मित्रांनो, इंडस्ट्रीयल आणि प्रोफेशनल या दोन टीममध्ये फायनल सुरू आहे. प्रथमतः फलंदाजी केली श्री बालाजी एंटरप्राइजेस यांनी 73 बनवल्या. 74चं टार्गेट ओरिओल फार्मा फायटर संघासमोर ठेवण्यात आलं. सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजीमध्ये देखील श्री बालाजी एंटरप्राइजेसने सुरुवात खूप चांगली केली आणि गोलंदाजीमध्ये देखील आपला प्रभाव टाकलाय. 6 विकेट्स आतापर्यंत त्यांनी मिळवलेल्या आहेत. इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक देखील आता 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. प्रेक्षकांना आतुरता आहे की आपल्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगची फायनल कधी सुरू होणार, परंतु त्या अगोदर प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलची फायनल, त्याचाही आनंद आपण या ठिकाणी घेतोय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. हे सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. टाळ्यांचा गजर, ढोल ताशांचा आवाज, फटाक्यांची आतिषबाजी, प्रेक्षकांची गर्दी, रंगतदार सामने, हेच सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 60 धावेंची गरज. 18 बॉल 60 रन, परंतु 6 विकेट गेल्यात शाहरुख सर आणि एका पाठोपाठ एक गेल्यात. 14 या अंकावरती 6 गडी बाद झालाय. कोण येईल, कोण नवा बॅटर येईल, तो बिग हिट करेल, मोठे मोठे फटके खेळेल. परंतु जर का एका बाजूला आपण पाहिलं तर श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाच्या प्रेक्षकांनी मात्र फटाक्यांची आतिषबाजी करणं सुरू झालंय. दिवसा ढवळा आपल्याला आकाशात उत्तुंग उडणारे फटाके पाहायला मिळत आहे. ही सिन्नरची दर्दी गर्दी ती मात्र हो कमी गतीने टाकलेला बॉल फ्लायटेड होता आणि फ्लायटेड बॉलला अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. ते मात्र एक सिंगल येणार आहे. सिंगलच्या मदतीने फक्त स्ट्राईक रोटेशन होईल, परंतु आता प्रत्येक ओव्हरमध्ये 20 रन लगता है. हर एक ओवर में 20 रनों की जरूरत. हर एक ओवर में 20 रन क्या बनेंगे या फिर रुकाए जाएंगे, ते आपल्याला पाहायचं आहे. देखना काफी दिलचस्प होगा क्या होता है और क्या नहीं होता है, जीतता है कौन, कौन उठाएगा ट्रॉफी, क्योंकि ये प्रोफेशनल और इंडस्ट्रियल इन दो टीमों के बीच मेगा फाइनल शुरू है. और यहाँ पे डांसिंग डाउन द ट्रैक, क्या होगा और क्या होने वाला है ये आने वाला वक्त ही बताएगा. और फिलहाल तो ऐसा लग रहा है कि श्री बालाजी एंटरप्राइजेस इस टीम का ही वक्त है, क्योंकि उन्होंने मैच को तो पकड़ के रखा है, लेकिन सामने वाले खिलाड़ियों के घड़ी को भी पकड़ के रखा है. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक हलकंसं पुढे जाईल. तो ओरिओल फार्मा फाइटर्स या संघाच्या नावात फाइटर है और इस टीम को फाइट करना होगा, क्योंकि लड़ने के लिए तो ये फाइनल खेल रहे हैं हम. देखते हैं कौन लड़ता है और कौन लड़के ये मैदान काबिज करता है. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळाले, युवा नेते आदरणीय सुदर्शन दादा भडके साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुदर्शन दादा भडके साहेबांचं मनापासून आमच्या STPLच्या वतीने सहर्ष असं स्वागत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सुदर्शन भडके साहेबांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर टॉस्का बॉससाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलंय युवा नेते सागरभाऊ जाधव हे देखील मुख्य मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
सागरभाऊ जाधव यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. ओहो, इस बार खराब फील्डिंग, गेंद सीधा बाउंड्री लाइन के लगत वहां पर रुकाई गई है. 2 रन वहां पर अर्जित किए जाएंगे. इस 2 की मदद से रन संख्या आगे जाती हुई 18 रन 6 विकेटों के नुकसान पर. शुभम सर, 13 गेंदें बची हुई, 56 रनों की और भी दरकार है इस मैच को जीतने के लिए, लेकिन ओरियोल फार्मा फाइटर्स को फाइट करना होगी. श्री बालाजी एंटरप्राइजेस की टीम काफी अच्छी बल्लेबाजी और काफी अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आई है. देखना होगा क्या होगा गेंदबाजी के लिए संकेत. इस बार गेंद को हवा में खेला है, लॉन्ग ऑफ काफी दूर है, लेकिन गेंद तक पहुंचे. गेंद के नीचे खिलाड़ी पकड़ लेंगे कैच. 7वीं विकेट नीचे. का खेल खत्म हुआ है. 18 रन 7 विकेटों के नुकसान पर 12 गेंदें आना शेष है और जीतने के लिए अभी भी 56 रनों की दरकार है. 56 रन रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. देखना होगा आने वाली 12 गेंदों में किस तरह से गेंदबाजी की जाती है या फिर बल्लेबाजी. साजिद भाई, इनके हाथों में गेंद थमाई गई है. फाइनल मुकाबला चलता हुआ प्रोफेशनल और इंडस्ट्रियल के बीच. ये काफी अच्छी प्रतियोगिता शुभम सर हमको देखने को मिली 8वें संस्करण में. गेंदबाज, ओहो, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद सीधा विकेटों पर जाकर टकराई और एक विकेट. 8वीं विकेट आती हुई यहां पर 18 के निजी स्कोर पर 8वां धक्का लगता हुआ बैटिंग करना रही टीम को. ज्यांच्या मातोश्री आता नगरसेविका होताना पाहायला मिळाल्यात, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पॅव्हिलियन कक्ष पाहायला मिळाला आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आम्हाला नेहमीच योगदान पाहायला मिळतं आहे. त्यांच्या मातोश्री आदरणीय आमच्या निशाताई बोडके विद्यमान नगरसेविका होताना पाहायला मिळाल्या. त्यांचे चिरंजीव आणि युवा नेते सुदर्शन दादा बोडके साहेबांचं मनापासून स्वागत. आणि मी अध्यक्ष उपाध्यक्ष दोघांना परत एकदा विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे युवा नेते आदरणीय सुदर्शन दादा बोडके साहेबांचा. अध्यक्ष आदरणीय किरणशेठ भंडारी, उपाध्यक्ष आदरणीय इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, विशेष करून निरुचक मित्र मंडळ, हा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदर्शन दादा बोडके साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मनापासून धन्यवाद. श्री बालाजी एंटरप्राइजेस अब जीत की तरफ जाती हुई. काफी अच्छी गेंदबाजी यहां पर. इस बार भी गेंद हवा में, खिलाड़ी गेंद तक आने का प्रयास करते हुए 1 रन पूरा कर लिया जाएगा. इस 1 की मदद से रन संख्या आगे जाती हुई 19 रन 8 विकेटों के नुकसान पर. आखिरी 9 गेंदें आना शेष है और जीत के लिए 55 रनों की दरकार है. आखिरी 9 गेंदें और 55 रन चाहिए शुभम सर. नऊ बॉल 55ची आवश्यकता आहे. तोही पुढचा बॉल याही वेळेला पिक करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु नाही. बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर शाहरुख सर मॅन इन येलो कलरची जर्सी घातलेले हे पठ्ठे श्री बालाजी एंटरप्राइजेसच्या खेळाडूंनी एकदाही संधी दिली नाही मोठा फटका खेळण्याची. आघात आणि आघात असा करत गेलेत की समोरच्या संघाचे 8 गडी घेऊन बसलेत. आता उरलेत फक्त शेवटचे 2. औपचारिकता मला वाटतं फक्त मात्र शिल्लक राहिली आहे.
यो हो याही वेळेला बॅटचं चुंबन, बेल्स ड्रॉप, चेंडू निघाला डीप थर्ड मॅन कडे, परंतु फलंदाजाला जावं लागेल तंबूचा आसरा घेण्याकडे. विकेटचं पतन, 9वा गडी बाद. डीजे थांबवा. डीजे डीजे थँक डीजे जोपर्यंत सूर्य मावळत नाही तोपर्यंत डीजेचा आवाज बंद राहील. पलीकडचा डीजे वाजवायचा नाही. 9वा गडी बाद झालाय. डीजे कृपा करून वाजवू नका. फक्त एक विकेट शिल्लक राहिली आहे. फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. ओरिओल फार्मा फायटर्स वर्सेस श्री बालाजी एंटरप्राइजेस या दोन संघांमधला हा फायनलचा सामना आपण पाहतोय. इंडस्ट्रियल वर्सेस प्रोफेशनल एक सेपरेट 2 दिवस आपण त्या मॅचेस पाहिल्यात आणि त्यातनं हे दोन संघ फायनलपर्यंत पोहोचले आणि त्या दोन संघांमधली ही फायनलची मॅच ती मात्र 1 साइडेड होताना आपल्याला पाहायला मिळते. श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघानं चांगली बॅटिंग केली, चांगली फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली. परफेक्ट डिपार्टमेंट. नक्कीच ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटमध्ये आपलं काम ते मात्र चोख पद्धतीनं बजावलं आणि त्याचमुळे ओरिओल फार्मा फायटर्स या संघावरती फ्रंट फूटवरती येऊन बसलेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले आहेत 6 आणि 6 मध्ये आवश्यकता आहे 53ची. 6 बॉल 53 रन. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आता मात्र हळूहळू 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 मैदानाच्या गोल आकारात प्रेक्षक मात्र खेटून उभा राहणार आहे कारण STPLची मेगा फायनल आपल्या भेटीला येणार आहे. कमी गतीने टाकलेला बॉल गोलंदाजानं मात्र त्याच्या ट्रॅपमध्ये अडकण्याचा प्रयत्न केला खरा. तो मिड ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केला गेला. तिथे एक सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलनं मात्र काही होणार नाही आहे किंबहुना षटकारांनी देखील आता काही होणार नाही आहे कारण मॅच इतकी दूर निघून गेली आहे ना की कपाळावर हात ठेवला तरी ती मॅच आता दिसणार नाही आहे. 22-9 शेवटचे 5 बॉल शिल्लक. लास्ट 5 बॉल्स. याही वेळेला कमी गतीने टाकलाय. बोटं फिरवली आहे. फलंदाजानं मात्र क्रॉस बाट केली. बॅटने चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु बॅट आणि बॉलचा मिलाप झाला नाही. डॉट बॉल आलाय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परंतु एका बाजूला जर का आपण पाहिलं श्री बालाजी एंटरप्राइजेस या संघाचा फॅन बेस मात्र तगडा आहे. स्वतःचा डीजे, स्वतःचे फटाके, स्वतःचं वाद्य, स्वतःचीच एक अलग मैत्रीची गँग त्यांची आहे. त्यामुळे आपल्या संघाला फुल ऑन सपोर्ट करण्यासाठी ते मात्र मैदानात दाखल झाले. त्यामुळे श्री बालाजी एंटरप्राइजेसच्या अखंड परिवाराचं देखील कौतुक असेल. ओरिओल फार्मा फायटर्स. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी हॉटेल वेदांतचे संचालक आदरणीय किरणजी लोणे साहेब उपस्थित झालेले आहेत. किरणजी लोणे साहेबांचं आमच्या STPLच्या वतीने त्याचबरोबर सिन्नर स्पोर्ट्सच्या वतीने किरणजी लोणे साहेब वेदांत हॉटेलचे संचालक आपलं मनापासून स्वागत. विनंती राहील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहणार आहे. शेवटचे 2 बॉल, लास्ट 2 बॉल्स. आमचे राजाभाऊ गोत्रे साहेबांचं आगमन झाले. त्यांचंही मनापासून स्वागत. थँक्यू. कमी गतीने टाकलाय. नाही बॅटर मात्र बॅट घेत आहे, पायांची कैची बनवत आहे आणि ताता थैया करताय. परंतु गोलंदाज सांगताय तुम्ही ताता थैया करा, ढोलकीचा ताल तो मात्र माझा आहे. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. 22-9 औपचारिकता बघतो शिल्लक. मेगा फायनल इंडस्ट्रियल वर्सेस प्रोफेशनल या दोन संघांमधली मॅच आपण पाहतोय.
एक सेपरेट हाफ या दोन डिपार्टमेंटचा होता. त्यातनं ही दोन संघ आपण मेगा फायनलमध्ये पाहिलीत. आणि या वेळेला येस खेळ खल्लास श्री बालाजी एंटरप्राइजेस अँड कंपनी पूर्ण टीम मात्र या मॅचचे विजेता ठरताय, या फायनलचे विजेता ठरताय. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. परंतु ओरिओल फार्मा फायटर्स तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगले खेळत या टुर्नामेंटमध्ये फायनल पर्यंत दाखल झालात तुम्ही. ॲसेंटेचे संचालक आदरणीय थोरात साहेब आपलं मनापासून कौतुक आहे.